नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाची क्वेश्चन पेपर आपण अभ्यासणार आहोत. 11 फेब्रुवारी 2025 रोजी आपला इंग्लिशचा पेपर आहे. 11 ते 2 या वेळात तो होणार आहे आणि ह्या पेपरसाठी अशा पद्धतीचा पेपर आपल्याला असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम बोर्डाच्या परीक्षेसाठी आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. यासारखे दररोज क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत. लेटेस्ट क्वेश्चन पेपर पण आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पण आपल्याला सोडवायला सहज मिळतील. आपला हा पेपर 3 तासाचा असणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपला हा इंग्लिशचा पेपर 3 तासाचा असणार आहे. 80 गुणांचा पेपर असेल आणि 20 गुण आपल्याला शाळेकडनं मिळालेले असतील. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्या जातील बघा, ते आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आपल्या आत्ताच्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा अशाच सूचना असतील, त्यामुळे ह्या सूचना व्यवस्थित वाचून ठेवा, म्हणजे त्यावेळचा वेळ आपला वाचणार आहे. त्यानंतर आपला सेक्शन 1 असेल. बारा गुणांसाठी ए भाग दिलेला आहे. एकूण 16 गुणांसाठी आपला क्वेश्चन 1 असणार आहे. त्या एमध्ये आपल्याला एक पॅरेग्राफ दिला जाईल पाठ्यपुस्तकातला. या पद्धतीने बघा तो पॅरेग्राफ, तो आपल्याला त्याचं धावतं वाचन करायचं आहे. पॅरेग्राफ वाचण्यामध्ये खूप वेळ घालवायचा नाही आणि यातली उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. पॅरेग्राफ वाचण्यापूर्वी या पॅरेग्राफ कोणते प्रश्न विचारलेत ते लक्षात घ्यायचे आणि वाचन करत असताना या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची. बघा, A1मध्ये आपल्याला चुकी बरोबर विचारलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत. ती विधानं आपल्याला पॅरेग्राफमध्ये वाचताना शोधायची आहेत आणि ती जशीच्या तशी असली म्हणजे ते विधान बरोबर आहे आणि थोडं एखाद दुसरा शब्द त्यामध्ये वेगळा असेल तर ते विधान चुकीचं आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सॉल्व करायचा आहे. त्यानंतर जोड्या लावायच्या आहेत A कॉलम आणि B कॉलमच्या उत्तराच्या आधारे. सायंटिफिक रिझन लिहायचे. हे दिलेलं वाक्य तुम्ही त्या ठिकाणी शोधा पॅरेग्राफमध्ये आणि त्याच्या पुढचं जे काही 2 वाक्य असतील ते या ठिकाणी लिहून टाकायचे आहेत. त्यानंतर 3 ते 4 वाक्यामध्ये दिलेल्या विषयावर आधारित आपल्याला माहिती लिहायची. आपला डू एस डायरेक्टेडसाठी असेल, व्याकरण घटकावर आधारित. बघा, चूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे, विधान वाचायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी फक्त विधान वेगळं राहील आपलं ह्या परीक्षेमध्ये. अशाच टाईपचे सर्व प्रश्न असणार आहेत. त्यानंतर B भाग असेल तुमचा 4 गुणांसाठी लँग्वेज स्टडीचा. बघा, तोही या पद्धतीने सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, पर्याय निवडायचा आहे अचूक. बघा, या ठिकाणी उत्तरं पण दिलेली आहेत. त्यानंतर क्वेश्चन 2 बघा, 12 गुणांसाठी. 18 गुणांसाठी त्यातला A भाग हा 12 गुणांसाठी असणार आहे. त्यातही तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल आणि त्या पॅसेजवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं. हे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. असाच पेपर आपला असणार आहे. त्यानंतर B भाग, C भाग, सेक्शन 2 पोएट्री विभागासाठी. क्वेश्चन नंबर 3 14 गुणांचा असणार आहे. त्यातला A भाग हा 10 गुणांसाठी. एक कविता आपल्याला दिली जाईल. त्यानंतर त्या कवितेवर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत पर्यायी, ते आपल्याला लिहायचे. बघा, त्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. हे शब्द शोधायचे आहेत आपल्याला कवितेमध्ये
आणि त्याच्या पुढचे शब्द लिहून टाकायचे आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. त्यानंतर बी भाग. सेक्शन 3 हा 16 गुणांचा असेल. बघा, ते काही प्रश्न ऑरचे आहेत. आपल्याला जे सोपे वाटतील ते प्रश्नांची तयारी आपण करून जायची. रिपोर्ट रायटिंग, ईमेल, इंटरव्ह्यू. सी भाग. ब्लॉग तयार करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 4 सेक्शनमध्ये एकूण 16 गुणांचा प्रश्न. ए भाग 4 गुणांसाठी जोड्या लावायच्या आहेत आणि चूज द करेक्ट सेंटेन्स. रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे. त्यानंतर बी भाग 4 गुणांसाठी, सी 4 गुणांसाठी आणि डी 4 गुणांसाठी. या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला या परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आपल्याला त्याविषयी काही गायडन्स हवं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली 11वी-12वीची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.